मागच्या भागामध्ये आपण प्रसरण विश्लेषण प्रक्रिया कशी केली जाते याच्याविषयी सविस्तर चर्चा केली होती की आपल्याला कोणकोणत्या किमती काढाव्या लागतात आणि त्या कोणत्या क्रमाने काढायच्या ह्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा केली होती. आता या भागामध्ये आपण त्या प्रसरण विश्लेषणावर आधारित उदाहरणं सोडवू. तर उदाहरण गटातील 6 विद्यार्थ्यांना 5 विषयांमध्ये पुढीलप्रमाणे गुण मिळाले. विषय आहेत गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, इंग्रजी आणि मराठी. आणि त्या 6 विद्यार्थ्यांना मिळालेले हे गुण आहेत. प्रश्न विचारलेला आहे, या 5 विषयातील प्राप्तांकांच्या मध्यमानातील फरक सारखा आहे का? म्हणजे जे 6 विद्यार्थी आहेत त्यांना या 5 विषयांमध्ये गुण मिळालेले आहेत, तर त्यांच्या मध्यमानातील म्हणजे 5 विषयातील प्राप्तांकांच्या मध्यमानांमधील फरक सारखा आहे का असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला एका वेळी 5 मध्यमानांमधील फरकाची सार्थकता तपासून पाहिजे आहे आणि मग त्याच्यासाठी आपल्याला प्रसरण विश्लेषण या तंत्राचा वापर करावा लागणार आहे. आता तो वापर कसा करायचा, तर आता पहिल्यांदा आपण परिकल्पना मांडू. परिकल्पना काय मांडता येईल आपल्याला? 6 विद्यार्थ्यांच्या 5 विषयातील मध्यमानांमधील फरक सारख नाही असे आढळून येते. ही आपण शून्य परिकल्पना मांडू. आता या शून्य परिकल्पनेचं परीक्षण आपल्याला करायचं आहे. मग पायरी पायरीने आपण जात असताना पहिल्या पायरीचा आपण जर विचार केला तर आपल्याला जे गुण दिलेले असतात त्यांचे आपल्याला बेरजा करायचे असतात. तर बघा, आपण आता हे जे आपल्याला गुण दिलेले आहेत या गुणांचे आपण बेरजा करू आणि 5 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी काढायच्या असतात. तर त्या कोणकोणत्या गोष्टी काढायच्या असतात त्याचा पण आपण आता या ठिकाणी सविस्तर विचार करू. आता पहिल्यांदा आपण उभी बेरीज करू, त्याच्यानंतर आडवी बेरीज करू. आता उभी बेरीज जर तुम्ही केली तर ही जी गणित विषयातील 6 विद्यार्थ्यांना जे गुण मिळालेले आहेत त्या गुणांची जी बेरीज आहे ती येते 160. त्याच्यानंतर हे 19, 26, 30, 17, 34, 15 हे जे गुण आहेत या गुणांची बेरीज येते 141. त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र विषयातील गुणांची बेरीज येते 143. इंग्रजी विषयातील गुणांची बेरीज जी आहे ती येते 105. आणि शेवटचा जो विषय मराठी यातील गुणांची जी बेरीज आहे ती येते 125. आता आपण जे नोटेशन वापरलेले होते त्यांचा आपण या ठिकाणी विचार करू, म्हणजे मग आपल्या लक्षात येईल. तर बघा, आपण असं म्हटलं होतं की समजा एक पहिला न्यादर्श गट आहे, तर त्या गटातील जी गुण आहेत त्यांना आपण x1 या अक्षराने दर्शवू. म्हणजे या गणित विषयातील जे गुण आहे ते x1 ने दर्शवू. त्याच्यानंतर विज्ञान विषयातील गुण हे x2 ने दर्शवू, हे x3 ने दर्शवू. इंग्रजी विषयातील गुण हे x4 ने दर्शवू आणि मराठी विषयातील गुण हे x5 ने दर्शवू. आता आपल्याला माहिती आहे की मग आता ह्या x1 गटातील जे किंवा पहिला जो विषय आहे गणित विषयातील या विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज 160 येते. म्हणजे ही बेरीज कोणती बेरीज आहे, तर याला आपल्याला म्हणता येईल सिग्मा x1. त्याच्यानंतर विज्ञान विषयातील गुणांसाठी आपण नोटेशन वापरलं x2. तर 141 हा काय, ही कशाची किंमत आहे, तर सिग्मा x2. त्याच्यानंतर 143 ही किंमत आहे सिग्मा x3. नंतर 105 ही किंमत आहे ही सिग्मा x4 आणि ही 125 आहे सिग्मा x5. अशा पद्धतीने ह्या बेरजा आहेत. बेरजेसाठी आपण समेशन किंवा सिग्मा हे या टप्प्यावर या बेरजा आपल्याला मिळवायच्या असतात. सिग्मा x1, सिग्मा x2, सिग्मा x3, सिग्मा x4, सिग्मा x5. आता या ठिकाणी 5 समजा विषय असल्यामुळे 5 बेरजा येतील त्या. त्याच्यानंतर आपल्याला ही जी बेरीज आहे ही आडवी बेरीज जर आपण केली तर आडवी बेरीज एकूण पहिल्या विद्यार्थ्याच्या गुणांची बेरीज येते 92, त्याच्यानंतर 99, नंतर
134, चौथ्या विद्यार्थ्याच्या गुणांची बेरीज येते 113, नंतर पाचव्याची पण 113 आणि शेवटच्या विद्यार्थ्यांची गुणांची बेरीज येते 123. आता आपल्याला संपूर्ण जे गुण आहेत हे यांची बेरीज करायची आहे, म्हणजे एकूण बेरीज करायची आहे. त्याला इंग्रजीतून ग्रँड टोटल आपण असं म्हणतो. म्हणजे 160 अधिक 141 अधिक 143 अधिक 105 आणि 125 यांची बेरीज, तर ती येते 674. आणि ही बेरीज म्हणजेच काय आहे तर सिग्मा एक्स. 674 हे सिग्मा एक्स आहे. मग पहिल्या टप्प्यावरची ही आपण 2 कृती केल्या की संबंधित गटातील गुणांच्या बेरजा केल्या. त्याच्यानंतर सर्व गटातील सर्व गुणांच्या बेरीज केली, ती 674 आली. आता याच्यानंतर आपल्याला मध्यमान काढायचे असतात. मग मध्यमान कसे काढायचे तर ते पण आपल्याला माहिती आहे. आता हे जे एकूण विद्यार्थी आहे हे 6 आहे, म्हणजे आणि आपण 5 विषय घेतलेले या ठिकाणी, म्हणजे N1 बरोबर N2 बरोबर N3 बरोबर N4 बरोबर N5 आणि प्रत्येकाची किंमत किती आहे 6 आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर विचारात घेतलं तर N हा जो सर्वांची जी बेरीज आपण घेतो तो N बरोबर काय आहे N1 अधिक N2 अधिक N3 अधिक N4 अधिक N5. आणि ही बेरीज किती येईल तर बघा, प्रत्येक म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत हे 6 विद्यार्थी आहेत आणि 5 विषय आहेत, म्हणजे एकूण बेरीज किती झाली 6 पंचे 30 एवढी आपल्याला या एनची किंमत मिळेल, म्हणजे एकूण याची किंमत मिळेल. आता आपण गणित विषयाचा विचार करू. तर गणित विषयामध्ये या 6 विद्यार्थ्यांना जे गुण मिळालेले आहेत त्यांचं मध्यमान काढायचं. त्या मध्यमान कसं काढायचं तर संबंधित गुणांची बेरीज भागिले एकूण गुणसंख्या. मग या गुणांची बेरीज आहे 160 आणि एकूण विद्यार्थी संख्या आहे 6, म्हणजे 160 भागिले 6 ही जी किंमत आहे ही आपल्याला गणित विषयामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचं मध्यमान दर्शवेल. मग आपण M1 हे मध्यमान जर काढलं, M1 हे कसं काढायचं तर सिग्मा x1 भागिले N1, म्हणजे 160 भागिले 6. 160 भागिले 6, 160 भागिले 6 ची किंमत येते 26.67. त्याच्यानंतर M2 म्हणजे विज्ञान विषयातील जे गुण आहेत त्यांच्या विज्ञान विषयातील गुणांचं मध्यमान. आता विज्ञान विषयातील गुणांचं जी बेरीज आहे ती आहे 141, म्हणजे 141 भागिले 6, म्हणून M2 ची किंमत मिळते 23.5. नंतर M3 म्हणजे सामाजिक शास्त्र विषयात मिळालेले जे गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांचं 23.83. त्याचप्रमाणे M4 मिळेल 17.5 आणि M5 मिळतं 20.83. आणि ही जी ग्रँड सम आहे म्हणजे ही सगळी बेरीज जी आहे 674 याचं मध्यमान आता या ठिकाणी आपल्याला 30 भागावं लागेल. म्हणजे 674 भागिले 30 बरोबर 674 भागिले 30 आणि ह्याची किंमत मिळते आपल्याला 22.47. म्हणजे बघा या पहिल्या पायरीवर आपल्याला सगळ्या गुणांची गटानुसार बेरीज करायची, त्याच्यानंतर या सर्वांची बेरीज करायची म्हणजे ग्रँड सम काढायची, नंतर मग प्रत्येक गटाचं मध्यमान काढायचं, त्याचप्रमाणे संयुक्त मध्यमान पण काढायचं जे की आपण M काढलेलं आहे. M बरोबर 22.47. आता आपल्याला दुरुस्ती काढायची. दुरुस्ती पद हे आपण कशाने दर्शवतो C, आणि या C ची किंमत कशी काढायची याच्यासाठी सूत्र काय वापरलं जातं तर सिग्मा x चा वर्ग भागिले M. आता सिग्मा x आपल्याला किती मिळालेला आहे 674, तर 674 भागिले 30 म्हणजे C ची किंमत आपण काढताना C बरोबर
674 चा वर्ग भागिले 30 आणि ही किंमत आहे ही किंमत आहे 15,142.53 ची किंमत आहे. मध्ये दुरुस्ती पद ही आहे 15,142.53. आता ही एवढी मोठी किंमत पाहिल्यानंतर साधारणपणे विद्यार्थी घाबरतात आणि सगळं ही जी प्रक्रिया ही सर्वांना अशी किचकट वाटते, पण वास्तविक ती तशी किचकट नाही आहे. समजून घेतली तर आपण सहजपणे ही जी सगळी प्रक्रिया ही करू शकतो. मी पुन्हा सांगते की पहिल्या पायरीवर आपण काय केलं तर प्रत्येक गटातील गुणांची बेरीज केली, त्याच्यानंतर मग सर्व गटातील गुणांची बेरीज केली म्हणजे एकूण सम काढली. त्याच्यानंतर मग आपण एक एन किती आहे जे गुण आहे हे एकूण 30 गुण आहेत, तर एन बरोबर आपल्याला या ठिकाणी 30 मिळाला. त्याच्यानंतर मग आपण प्रत्येक गटाचं मध्यमान काढलं, त्याच्यानंतर संयुक्त मध्यमान पण काढलं आणि दुरुस्ती पद काढलं. दुसऱ्या पायरीवर काय करायचं तर दुसऱ्या पायरीवर हे जे गुण दिलेले आहेत हे प्रत्येक गटातील, तर या प्रत्येक गुणांकाचा वर्ग करायचा आणि त्याच्या बेरजा. मग आपण दुसऱ्या पायरीवर आता हे जे गुण आहेत म्हणजे 32चा वर्ग, 17चा वर्ग, 28चा वर्ग अशा पद्धतीने सगळ्या गुणांचे आपण वर्ग करू आणि त्या वर्गांच्या बेरजा करू. आता पहिल्या पायरीवर आपण सगळ्या बेरजा केल्या होत्या. आता दुसऱ्या पायरीवर आपल्याला प्रत्येक प्राप्तांकाचा वर्ग करायचा होता. तर आता पहिल्या प्राप्तांक म्हणजे गणित विषयामध्ये जे गुण मिळालेले आहेत त्यांचे वर्ग म्हणून आपण याच्यासाठी x1 वर्ग म्हटला, दुसऱ्या विषयासाठी x2 वर्ग, तिसरा x3 वर्ग, x4 वर्ग आणि x5 वर्ग अशा पद्धतीने वर्ग. आणि मग जे गुण होते त्या गुणांचे आपण वर्ग केले म्हणजे 32चा वर्ग, 17चा वर्ग, 28चा वर्ग, 24चा वर्ग, 21चा वर्ग, त्याच्यानंतर 38चा वर्ग आणि त्यांची बेरीज केली. म्हणजे प्रत्येक प्राप्तांकाचा वर्ग केला आणि संबंधित गटातील त्या वर्गांची बेरीज केली आणि सगळी म्हणजे सर्व गटातील जे गुण आहेत त्या गुणांच्या वर्गांची बेरीज केली म्हणजे ही 16,952 ही बेरीज आपल्याला म्हणजे ही बेरीज म्हणजे काय मिळाली आपल्याला तर सिग्मा एक्स वर्ग. आता एक 4558 म्हणजे 4558 ही बेरीज काय आहे तर सिग्मा x1 वर्ग, ही बेरीज आहे सिग्मा x2 चा वर्ग, नंतर ही तिसरी बेरीज आहे सिग्मा x3 चा वर्ग, नंतर सिग्मा x4 चा वर्ग आणि सिग्मा x5 चा वर्ग. त्या गटातील म्हणजे त्या विषयातील गुणांच्या वर्गांची बेरीज आहे. सिग्मा x1 वर्ग, सिग्मा x2 वर्ग, सिग्मा x3 वर्ग आणि सिग्मा x4 वर्ग, नंतर सिग्मा x5 वर्ग आणि सगळ्या गुणांच्या वर्गांची बेरीज जी आहे ती सिग्मा x2 ही आपल्याला मिळाली 16,952. आता ही जी बेरीज आहे ह्या बेरजेचा ज्या वेळेला आपण म्हणजे आपण त्याला म्हणतो एकमार्गी प्रसारण विश्लेषण करतो त्यावेळेला त्यांचा काही फारसा उपयोग. आपण केलेली जी बेरीज आहे त्या बेरजेचा पडताळा जर घ्यायचा असेल तर ही अशी आडवी बेरीज आणि उभी बेरीज ही सारखी यायला पाहिजे, म्हणून ही साधारणपणे बेरीज करत केली तर आपल्याला त्याचा पडताळा मिळू शकतो. तर आता आपण या गुणांचा वर्ग केला आणि त्या वर्गांची बेरीज केली. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण या ठिकाणी केल्यानंतर मग आपल्याला पुढच्या पायरीकडे वळता येईल. आता याच्यानंतरची तिसरी जी पायरी आहे ती आहे एकूण वर्गांची बेरीज म्हणजे टोटल सम ऑफ स्क्वेअर काढायची. आता ती कशी काढायची ते आपण आता एकूण वर्गांची बेरीज काढू. म्हणजे आपण पायरी जर म्हटली तर ही तिसरी टोटल सम ऑफ स्क्वेअर ही आपण ST वर्ग या नोटेशनने दर्शवतो आणि ST वर्ग काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे की ST वर्ग बरोबर सिग्मा x वर्ग वजा c म्हणजे दुरुस्ती पद. आता आपण या किमती काढलेल्या आहेत सिग्मा x वर्ग आणि दुरुस्ती पद c ची किंमत, तर आपण किमती टाकू आणि ST वर्ग मिळवू. मग ST वर्ग बरोबर ही 16,952 किंमत आली आहे. 16,952 वजा आपण दुरुस्ती पद काढलेलं होतं ते आहे 15,142.53 15,142.53 आणि म्हणून मग ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला ST वर्ग मिळतो
1809.47. आता पुढची जी पायरी आहे या पायरीवर गटांमधील वर्गांची बेरीज काढायची. म्हणजे पायरी आपण चौथी म्हणू. गटांमधील वर्गांची अमंग ग्रुप सम ऑफ स्क्वेअर. अमंग ग्रुप सम ऑफ स्क्वेअर ही आपण दर्शवतो SB वर्ग म्हणून SB वर्ग. आता हा SB वर्ग कसा काढायचा तर त्याच्यासाठी सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल. तर सिग्मा x1 चा वर्ग भागिले n1 अधिक सिग्मा x2 चा वर्ग भागिले n2 अधिक सिग्मा x3 चा वर्ग भागिले n3 SB वर्ग कसा काढायचा तर सिग्मा x1 या बेरजेचा वर्ग भागिले n1 नंतर सिग्मा x2 या बेरजेचा वर्ग भागिले n2 सिग्मा x3 चा वर्ग भागिले n4 अशा पद्धतीने या 5 गट असल्यामुळे 5 बेरजा वजा दुरुस्ती पद म्हणजे C. आता ह्या ज्या बेरजा आहेत ह्या आपण केलेल्या आहेत म्हणून मग SB वर्ग काय मिळेल आपल्याला तर SB वर्ग बरोबर ही बेरीज आहे 160 चा वर्ग भागिले 6 कारण गटामध्ये मुलांची संख्या आहे 6. त्याच्यानंतर 141 चा वर्ग भागिले 6 अधिक 143 चा वर्ग भागिले 6 अधिक 105 चा वर्ग भागिले 6 अधिक 125 चा वर्ग भागिले 6 आणि हे दुरुस्ती पद आपण काढलेलं आहे 15,142.53 म्हणून 15,142.53. म्हणजे ज्या गटांमधील गुणांच्या बेरजा केलेल्या होत्या त्या बेरजेचा वर्ग करायचा आणि संबंधित गटातील मुलांच्या संख्येने त्याला भागायचं. अशा पद्धतीने हे 5 पद आणि नंतर मग दुरुस्ती पद त्याच्यातून वजा करायचे. मग आपण SB वर्ग काढू. तर ही सगळी जी आकडेमोड आहे ही आकडेमोड केल्यानंतर आपल्याला 287.48 287.48 अशा पद्धतीने आपण गटांमधील वर्गांची बेरीज हे काढली. आता गटांमधील वर्गांची बेरीज काढल्यानंतर गटांतर्गत वर्गांची बेरीज कारण आपल्याला माहिती आहे की प्रसरण विश्लेषण करताना एकूण प्रसरणाचे जे 2 भाग आहेत ते विचारात घ्यावे लागतात. पहिला भाग आहे गटांमधील प्रसरण आणि दुसरा भाग आहे गटांतर्गत प्रसरण. मग गटांमधील प्रसरण काढण्यासाठी आपण गटांमधील वर्गांची बेरीज केली. आता त्याचप्रमाणे गटांतर्गत प्रसरण काढण्यासाठी गटांमधील वर्गांची बेरीज आपल्याला ती काढावी लागते. आता 5व्या पायरीवर आपण गटांतर्गत वर्गांची बेरीज काढू म्हणजे विदिन ग्रुप सम ऑफ स्क्वेअर. गटांतर्गत वर्गांची बेरीज ही आपण SW स्क्वेअरने दर्शवतो. SW स्क्वेअर आणि SW स्क्वेअर कसा काढायचा तर ST स्क्वेअर वजा SB स्क्वेअर. म्हणजेच गटांतर्गत वर्गांची बेरीज ही कशी काढायची तर एकूण वर्गांची बेरीज वजा गटांमधील वर्गांची बेरीज. मग आपण ह्या 2 किमती काढलेल्या आहेत म्हणून मग आपल्याला SW वर्ग हा मिळेल 1809.47 वजा 287.48 आणि म्हणून मग SW वर्ग बरोबर मिळतो आपल्याला 1521.99 1521.99. तर अशा पद्धतीने आपण या भागामध्ये 5 पायऱ्यां अंतर्गत काय काय कृती कराव्या लागतात त्या पहिल्यांदा आपण पहिल्या पायरीवर सगळ्या बेरजा केल्या. त्याच्यानंतर दुरुस्ती पद काढलं. दुसऱ्या पायरीवर आपण सगळ्या
गुणांचे वर्ग केले आणि त्या वर्गांच्या बेरजा केल्या. नंतर तिसऱ्या पायरीवर आपण वर्गांची एकूण बेरीज किंवा एकूण वर्गांची बेरीज काढली. नंतर पुढच्या पायरीवर गटांमधील वर्गांची बेरीज काढली आणि पाचव्या पायरीवर आपण गटांतर्गत वर्गांची बेरीज काढली. आता पुढच्या भागामध्ये आपण प्रसरण विश्लेषणासाठी एक तक्ता तयार करू. नंतर एफ रेशो किंवा एफ गुणोत्तर जे आहे त्याची किंमत काढून त्याला अन्वयार्थ लावू.